कोल्हापूर शहराच्या हद्दीवाढीकडे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज बोंबमारो आंदोलन करण्यात आलं। शहराच्या हद्दवाढीबाबत दुर्लक्ष केल्याची किंमत शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मोजावी लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील 42 गावासाठींच्या प्राधिकरणाला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शासनाकडे सादर केला आहे। त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत संभ्रम निर्माण झालाय। हद्दवाढीबाबत महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबतची उत्तरं मागितली होती। ती उत्तरं महापालिका प्रशासनाकडून आजपर्यंत मिळाली नाहीत। त्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आज कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रिक्षासह अन्य वाहनं लावून महापालिकेला घेराव घालून बोंबमारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महापालिकेतील अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छा नाही, त्यामुळे त्यांनी या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास दिरंगाई केल्याचा आरोप यावेळी सचिन चव्हाण यांनी केला। कोल्हापूर वासियांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्यांच्या नावाने या ठिकाणी केला। कारण जातनिहाय जनगणना जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशानुसार 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हद्दवाढ करायची असेल किंवा आणखीन काही निर्णय घ्यायचे असतील महापालिकेच्या बाबतीत ते तुम्ही ते घेऊ शकता असा स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख आहे। आणि असं असताना आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांना विचारणा केली की त्या पत्राच्या अनुषंगानं की तुम्ही प्रस्ताव पाठवलाय का, तर त्यांचं लेखी उत्तर आम्हाला असं आलेलं आहे की आम्ही पाठवीत आहोत। म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी हद्दवाढ आहे ही जी हद्दवाढ त्यांना नको आहे, त्यांना काम करायला नको आहे, म्हणून यांच्या नावानं आम्ही आज या ठिकाणी या शंखध्वनी या ठिकाणी केलेला आहे। कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हद्दवाढीकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह महापालिकेतील अधिकाऱ्यांनाही याची किंमत मोजावी लागेल असा इशारा यावेळी कृती समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी कृती समितीचे निमंत्रक RK पवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।